मित्रांनो, आज बोरवाडी घाटात आलेलो आहे आणि आज एक सुवर्ण क्षण आज घाटामध्ये बघायला भेटला। बोरवाडीमध्ये घाटाचा राजा आणि 1 नंबर फायनलचे मानकरी। आज आपल्याला मावळ एक्सप्रेस ओम्या आणि श्रीगोंद एक्सप्रेस जलवा आज खऱ्या अर्थानं ही एक जोडी घाटात बघायला भेटलेली आहे। तर आज आपल्याला सगळी संघटना भेटलेली आहे, आज मामा भेटलेले आहे आणि नियोजन कशा प्रकारे एक झालं तर बघूया आज मामांकडून। मामा मामा नमस्कार। नमस्कार नमस्कार। आज कसं काय एक नियोजन होतं? आज ओम्या आणि जलवा एकत्र एक सुवर्ण क्षण बघायला भेटलाय आणि खास म्हणजे घाटात म्हणजे आज गर्दी फक्त जोडीलाच बघण्यासाठी आज तसं पाहिलं तर गेल्या सीझनला ज्यावेळी जूनमध्ये घाट बंद झाले त्याचवेळी आमचं ठरलं होतं, चाललं होतं बरेच की जलवा आणि ओम्या एकत्र झोपायचं, पण त्यावेळी तो योगायोग नाही आला। मग विशाल भाऊ काय म्हणायचे की जलवा आणि ओम्या आपण एकत्र टाकू। तर गेल्या वर्षी पण ज्यावेळी घाट भरला त्यावेळी शंभूनी ओम्यानी पण एवढीच 11:36 इथं बारी केलेली, 11:36च झाली त्यांची पण। तर मग चर्चा झाल्यानंतर विशाल भाऊची यांची चर्चा झाल्यानंतर झोपायचा ठरला। मग कोणत्या घाटात झोपायचं तर मग म्हणले आता बोरवाडी भरणार आहे, बोरवाडीच्या घाटात आपण ही दोन्ही बैलं झोपू। आणि जशी ही दोन्ही बैलं झोपाय ठरली तशी प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह होता की आता कशी बारी होती पाहण्यासाठी। आणि अपेक्षाप्रमाणे सिरियलला पहिला थोडा हे झाली, म्हणजे बैल लेट सुटणं किंवा मी आडवा गेलो त्यामुळं थोडं बिचकी आली बैलांची पण। आणि 11:47 बारी झाली, पण तरी पण ती घाटा जरा आज राहिली, कारण घाट हा मोठा लावलेला आहे, बैलांना पळावंच लागतं इथं। आणि मग आम्हाला अपेक्षा होती की 15-20 मिलींनी तरी बारी फायनलला आतील व्यवस्थित सुट्टी केल्यानंतर। मग निलेश भाऊ काळे यांच्या संघटनेचं, आमच्या संघटनेचं, रोहित भाया काळोखे आमचं सगळ्यांचं बोलणं आलं की आपण आता जुपणीवर घेऊ, ओम्याला जुपणीवर घेऊ। मग पहिला सिरियलसारखा घोटाळा नको व्हायला, मग त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्या बोलणं आल्यानंतर त्याला जुपणीवर घेतला आणि जुपणी घेतल्याप्रमाणे अपेक्षाप्रमाणे ती बारी झाली। आम्हाला वाटलंच होतं एक 15-20 मिलींनी बारी आतील, पण झाली 11:36 बारी झाली। घाट पण चांगला जड लागलेला आहे, त्यामुळं बाऱ्या चांगल्या आज नामांकित, म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या सर्व नामांकित जवळजवळ सर्व 1-2 बाऱ्या सोडल्या तर आज सगळ्या बाऱ्या होत्या। आणि प्रत्येक गाड्याचा आपण प्रत्येक बाऱ्यांचं जर गाड्या पाहिलं तर घाट हा जडच लागलेला आहे तसा। आणि थोडा पाऊस, थोडा ऊन, थोडा पाऊस, ऊन कस टाकल्या गेल्यामुळं थोडं बैलांना पण जड जाते पळायला। आणि त्यामुळं घड्याळ जरा 10-20 मिलीने 2-3 पॉईंटनी जरा घड्याळ मला वाटतं सगळ्याच बारींची 2-2 पॉईंटनी घड्याळ पुढं गेलेली आहेत। तर सांगायचं म्हणजे जलवा आणि ओम्या ही म्हणजे पुणे जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात गाजलेलीच बैल आहेत। त्यांच्या पुढं कांड पण चांगलं होतं, कांड पण खूप पळालं, कांडाने अंतर ठेवून पळालं। पण ही 2 बैल एकत्र झोपायची म्हणल्या प्रेक्षकांमध्ये जरा उत्साह होता आणि त्याप्रमाणे या दोन्ही बैलांनी फायनलला 11:36 गाड्या टाकून प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केलेली आहे। अशा प्रकारे नियोजन झालेलं आहे। जलवा आपण बघतोय घाटामध्ये अनेक ठिकाणी घाटाचा राजा होतो, तर काय सांगता ना जलवाबद्दल? जलवा बैल चांगलाच आहे, जलवा म्हणजे काय हिंदकेसरीत बैल आहे तो, पण अनेक घाटात जलवानी पण घाटाचा राजा, फायनल 1 नंबरच्या फायनल अशा शर्यती मारलेल्याच आहेत, ओम्याने पण मारलेल्या होत्या। त्यामुळं ही झुपावं म्हणून असं प्रेक्षकवर्ग पण व्हॉट्सअपला टाकीत होते की बाबा जलवा आणि ओम्या एकदा झाली पाहिजे, नाही का। त्याप्रमाणे ही जुळली गेली योगायोगाने आणि त्याप्रमाणे त्यांनी अपेक्षा पूर्ण केल्या। आज संघटना बरोबर भरपूर होते, आज निलेशदादा काळे यांच्या संघटनेबरोबर पण त्यांचे फ्रेंड सर्कल पण जास्त होते, आज तुमची पण संघटना आहे, तर काय सांगता ना या संघटनेच्याबद्दल? संघटनेचे म्हणजे दोन्हीकडले कार्यकर्ते एकदम हुशार कार्यकर्ते आहेत व जुपणी सुट्टी एकदम समंजसपणाने होती।
विशाल भाऊ तर आपला खेडकरांचा बाल्य ज्यावेळी जुपित होतो ओमे संघ त्यावेळी सुट्टीला विशाल भाऊचा असायचे, त्यामुळे त्यांना पण ओम्याचा अंदाज होता की ओम्याला काही सुट्टी लागते काय होती, आणि त्यामुळं त्या संघटनेचे बी कार्यकर्ते कसे अनेक वेळा त्यांनी बी घाटाचा राजा फायनल, आमच्या संघटनेचे बी घाटाचा राजा फायनल, जुपणीला रोहित भाया काळोखी असतात, त्यामुळं जुपणी कधी चुकतच नाही शक्यतो, नाही का अशी कधीच चुकलेली आजपर्यंत झालेली नाही, अशी जुपणीमुळून काहीतरी फॉल्ट झाला आहे बारीचा, त्यामुळं आम्हाला विश्वास होता की बारी चांगली होऊन आतमध्ये बारी ही होईल म्हणून. पहिल्या राऊंडला टायमर थोडा कमी लावला होता कमिटीने 3 मिनिटाचा, नंतर फायनलला 4 मिनिटाचा. तर कसं वाटतं? माझी टायमिंगबद्दल माझी एक विनंती आहे, म्हणजे प्रत्येक घाटवाल्यांना किंवा ग्रामस्थांना जे घाट भरणार इथून पुढं आता 8 महिने घाट चालणार, माझी एक विनंती आहे 3 मिनटं म्हणजे खूपच कमी आहेत. काय होतं 3 मिनटात बरेच जणांची बैल झोपायला त्रास करतात आणि 3 मिनटं खरोखरच पुरत नाही. आता मध्ये आठवड्यापूर्वी पुणे जिल्हा कमिटीची मिटिंग पण झाली आणि त्यात ठरलं पण की 4 मिनटं कमीत कमी 4 मिनटं टायमिंग ठेवा आणि फायनलला तुम्ही 4 किंवा 5 मिनटं ठेवा, ते गावाल्यांच्या ग्रामस्थांच्या मनावर, पण सिरियलला ही 4 मिनटं ठेवलीच पाहिजे. पण काय माहीत आता पुणे जिल्हा कमिटीने ग्रामस्थांना कळवलं का नाही कळवलं, किंवा ग्रामस्थांनी काय ऐकलं नाही कळवलं असलं तर, पण माझी इथून पुढं प्रत्येक घाटाला कळकळीची विनंती आहे की आपण हा खेळ जो बैलगाडा आहे हौसाने पळवतो, यात इनामाना बिनामाला काय महत्त्व नाही, आणि मग कमी टायमिंगमुळं जर एखाद्या चांगल्या बारीचा हिरमोड झाला तर मग नाराजी होती. आज चांगल्या 1-2 बाऱ्यांचा हिरमोड झाला, रामनाथ शेठ बांगरांचा बारीचा हिरमोड झाला टायमिंग संपल्यामुळं, नंतर आपल्या टिंगरेंच्या आणि बुट्टे पाटलांच्या बारीचा हिरमोड झाला. 3 मिनटं मग मला कमी वाटतात. आता ग्रामस्थांना माझी इथून पुढं एक विनंती आहे, काय 1 मिनिटांनी असं काय नाही होय, तुमचे पूर्ण 3 मिनटं कोणताच बैल मालक खातच नाही. बैल 4 मिनिटचा टायमिंग असला तरी 1-1.5 मिनिटात बैल झुपला जातो, 2 मिनिटात बैल झुपला जातो, 4 मिनिटं टायमिंग ठेवला तरी गेल्या वर्षी अनेक हिंदकेसरी घाटामध्ये 200 गाडी पळवलेले आहेत. इथून पुढं मला असं वाटतं की ग्रामस्थांनी पण कमिटीनी पुणे जिल्हा कमिटीनी जो निर्णय ठरवला आहे 4 मिनिटाचा तो पाळावा. आता हा घाट झाला त्यामुळे यांना 3-4 दिवसात बोरवाडीला बदलता येणार नाही, पण आगामी जे घाट होतील, पुढं भोसरीचा घाट आहे, पुढं परत अनेक घाट आहेत, वडगाव काशिंबे घाट आहेत, तर यांनी कमीत कमी 4 मिनिटाचा टायमिंग सिरियलला पाळावा, त्यांनी धरावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि फायनलला 4 किंवा 5 मिनटं नाही, 5 मिनटं धरा तर 4 मिनटं धरा, पण 4 मिनटं हा टायमिंग चांगला आहे असं मला वाटतं. नियोजनाचा बादशाह आज विशाल शेठ, काय सांगता? नियोजनाचा बादशाह म्हणजे पुणे जिल्ह्यात नियोजनाचा बादशाह खरं विशाल भाऊ हायचे, म्हणजे बाल्यापासून आपण बघतोय की तेव्हापासून ओमेच्या पुढं बल्ल्याला झोपायला होते, आज जालवाला बी कायम झोपायला होतो. नियोजनाचा बादशाह म्हणजे कशी क्वचित अशी, म्हणजे हजारो लोकांमध्ये काही गाडा मालकांनाच अशी नजर असती की कोणता बैल कोणासंग झोपल्यानंतर की बारी चांगली होईल. यात विशाल भाऊ रोहित भाई आहेत, असे अनेक आहेत पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यात की खरोखरच यांना खरोखर नजर आहे की कोणत्या बैला संग कोणता झोपल्यानंतर ती घाटाचा राजा राहील, फायनल 1 नंबर होईल किंवा चांगली बैलं पळतील. तर नियोजनाचा बादशाहचं बी आम्ही आभार मानतो, कारण त्यांची बैल इच्छा होती 2 बैल एकत्र पळावा. गेल्या वर्षी बल्ल्यानं ओम्या पळायच्या त्यावेळी ते कायम बसल्यावर गप्पा मारीत बसायचो आम्ही, त्यावेळी काय म्हणायची एकदा आपण झोपू, तर त्याला आज यश आलं आम्हाला आणि बैल पण चांगली पळाली, मनासारखी बैल पळाली. आपण बघतो बरेच पुणे जिल्ह्यातील बरेच टॉपचे बैल आहे, तर कसं असतंय त्यावेळेस 2 मोठ्यांनी बैल एकत्र येतात, त्यावेळेस जरा थोडंसं चर्चा पण थोडी वेगळी होती. आणि आज प्रेक्षकांच्या मनातली A1 जोडी नाही का, म्हणजे म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेस आपण बघतो बैलगाडीच्या इतिहासात बकासूर आणि मथुर ही पण जोडी एकत्र येत नव्हती, ज्यावेळेस ती एकत्र आली त्यानंतर खूप चर्चा झाली. आज पण पुणे जिल्ह्यात ही एक A1 जोडी पळालेली आहे. आज संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये ह्या जोडीची चर्चा आहे. बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, गाडा खरं खेळाडू वृत्तीनेच खेळला पाहिजे, हिच्यात ईर्ष्या करून काय उपयोग नाही. जी बैल टॉपची आहेत ना त्या गाडा मालकांनी एकमेकांसंग सावडी केल्या पाहिजे, पण लय लोक आता काय याला गाड्याला स्वरूपच वेगळं येत चाललेलं आहे, ईर्ष्येत वाढलेले आहे. तर मला असं वाटतं एखाद्या घाटात आपली झाली त्या एखाद्या दुसऱ्या आली तर त्यात ईर्ष्या पाळू नये, कारण सगळेच घाट आपले नसतात किंवा सगळ्याच वेळी आपले बैलांची तब्येती असतात, बैलांना बोलता येत नाही, पण बैल पण आजारी असू शकतो ना. मग प्रत्येक घाटात आपली घाटात राज झाली पाहिजे, फायनल झाली ही इच्छा खरं चुकीची आहे. एखाद्या घाटात दुसऱ्याची पण झाली पाहिजे, पण
विशाल भाऊ असेल, रोहित भाई असेल, यांच्यासारख्या मंडळींनी खरोखर जी बैलं चांगली आहेत आता टॉपची, खूप बैलं आहेत आपल्या पुणे जिल्ह्यात जी टॉपची आहेत, अशा 10-15 बाऱ्यांची टॉपची आहेत, यांच्यात सावडी करून सगळ्यांच्या सावडी कशी बैलं पाळतात हे प्रत्येक गाडा मालकांनी एकदा एकमेकांसंग झुपून पाहिलं पाहिजे. कारण यातून प्रेक्षकांना आनंद मिळतो आणि प्रेक्षक हे तर आपणही, गाडा शौकीन आहे तर आपणही. नुसतेच गाडा मालक जर घाटात राहिले तर तो घाट उघडा दिसेल, पण हे गाडे पाहायला जे प्रेक्षक येतात, जे शौकीन येतात, त्यांच्यामुळेच हे घाट वाचतात आणि घाटाला रूप येतं. आणि अशा सावडी करून, वेगवेगळ्या सावडी करून चांगले पाळणाऱ्या बैलांच्या प्रेक्षकांचं एक चांगलं मनोरंजन करावं, प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न फेडावं असं मला वाटतं. चालते तेव्हा धन्यवाद, आम्हाला थोडा वेळ दिला तुम्ही आणि थोडेसे विचार मांडले तुमचे. आणि आज महाराष्ट्रातील आणि संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यातील आज मावळ एक्सप्रेस ओम्या आणि श्रीगोंदा एक्सप्रेस आज जलवा घाटाचा राजाने 1 नंबर फायनल झाली. तर मित्रांनो थोडी मुलाखत घेतली, मुलाखत कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही A1 जोडी कशी पळाली ते पण सांगा आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. चला.